तरी सुशांत सिंग राजपूतचा लगेच मुद्दा 2 दिवसात स्वीकारला जातो आणि अजितदादांचा तपास सीबीआय अजून स्वीकारत नाही। एक हा मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा केव्हा मी बोलतोय तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे नेते हे कुठेतरी पाठिंबा देत आहेत, बाकी लोक पाठिंबा देत आहेत, अजितदादांचे काही आमदार अमोल मिटकरी सारखे हे पाठिंबा देत आहेत, पण भाजपचे मोठे नेते कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही तर माझ्या विरोधात तिथं बोलत आहेत। आता त्या लग्नाला कोण गेलं होतं अजून पुढे जाऊन मी नावं सांगू शकतो, फक्त आमची इच्छा काय की पारदर्शक पद्धतीने हा तपास तिथं झाला पाहिजे। दुसरं, एवढे सारे पुरावे असताना आणि तुम्ही DGCAच्या अंतर्गत एक कारवाई करता कोणावर, VSRवर, त्यांचे 5 लेहर जेट विमानं ही तुम्ही ग्राउंड करता आणि त्यात असं म्हणता की नॉन कंप्लायन्स होता। मग विमान उडवणाऱ्या कंपनीमध्ये जर एवढा मोठा नॉन कंप्लायन्स असेल तर ती कंपनीच बंद झाली पाहिजे। मग तुम्ही फक्त 4 विमानं तिथं बंद पाडता आणि बाकीचे तिथं उडवता, मग त्याच्या मागे का ती विमानं कोणाची असाही तिथं प्रश्न निर्माण होतो। FIR करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, आमचा FIR सुद्धा तिथं घेतला जात नाही। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर त्याच्याचबरोबर जे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत राम मोहन नायडू, आता ही एक गोष्ट मी आता आपल्या सर्वांसमोर आणतोय आणि त्याच्यात आमच्याकडे उद्या जाऊन पुरावे सुद्धा आपल्या सर्वांना देतो। आम्हाला जे कळलेलं आहे की चंद्रबाबा नायडू हे स्वतः रोहित सिंगच्या लग्नाला नोव्हेंबर 2024ला गेले होते आणि चंद्रबाबा नायडूंबरोबर सुद्धा राम मोहन नायडू हे होते आणि राम मोहन नायडू हे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्रालयाच्या अंतर्गत AAIB हे जे इन्व्हेस्टिगेशन विंग आहे ते तिथं तपास करते। AAIB वर दुसरा कोणाचा अधिकार नाही, डायरेक्ट मंत्र्याचा अधिकार असतो। मग तुमचं VSR बरोबर आर्थिक संबंध आहेत, VSR बरोबर तुमचे व्यक्तिगत संबंध आहेत। VSRला ज्या दिवशी एखादी मोठी बँक 40 कोटी रुपये निधी देते तेव्हा चंद्रबाबा नायडूच्या एका NBFCला सुद्धा 50 कोटी रुपये त्याच दिवशी तिथं दिले जातात। अहो किती अजून योगायोग तिथं आणू, आणि हे सगळे संबंध असल्यामुळे अजितदादांना न्याय मिळत नाही आणि इन्व्हेस्टिगेशन हे योग्य दिशेने जात नाही असं आमचं ठाम मत आहे।